नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, केतन अग्रवाल हत्याकांड हे आता महाराष्ट्रातच नाही सगळ्या देशाला पूर्णपणे माहीत झालेलं आहे. 7 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या 7 दिवसात कसून चौकशी करण्यात आली, दोघांची वेगवेगळी चौकशी करण्यात आली, दोघांची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली, दोघांना लोहगडावर घेऊन जाण्यात आलं, तिथं क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आला. एके दिवशी तर रात्री 10-11 वाजता त्यांना लोहगडावरती नेण्यात आलं. याचा अर्थ पोलीस जे आहेत ते पूर्ण ताकदीनिशी या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यातलं प्रमुख कारण म्हणजे सिया गोयलच्या वकिलांनी सुद्धा माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे की सियाने दिलेला कबुली जबाब या आधारावरती तिला दोषी सिद्ध करता येत नाही. कारण बऱ्याचदा असं होतं की कबुली जबाब हा पोलिसांच्या दबावामुळे, पोलिसांच्या मारहाणीमुळे, प्रेशराईज केल्यामुळे घेण्यात येतो, जो की आरोपी कोर्टात बदलू शकतो. त्यामुळे ही शक्यता आहे की सिया कोर्टात आपला जबाब बदलेल. त्याच्यामुळेच सखोल चौकशी, कसून दिवस रात्र चौकशी करून सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या विरोधात पुरावे जमा करण्याचं काम पोलीस पूर्ण ताकदीनिशी करत आहे. पोलिसांनी आतापर्यंत तसं काही अधिकृत स्टेटमेंट मीडियामध्ये दिलं नाही, पण वेळोवेळी चौकशी कुठपर्यंत आलेली आहे, काय काय चालू आहे ह्याचे अपडेट पोलीस माध्यमांमध्ये देत आहेत. पोलिसांनी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल आणि सियाचे आई वडील यांचा सुद्धा जबाब नोंदवलाय. त्यांची सुद्धा 8-8, 10-10 तास चौकशी केलेली आहे. 23 तारखेला सियाला अटक झाल्यानंतर सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांना ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला होता. त्यांना ICU मध्ये ऍडमिट करावं लागलं. 2 दिवस हॉस्पिटलाइज होते. त्यानंतर ते बाहेर आल्यानंतर आता चौकशीला त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे. सियाचा भाऊ साहिल याने सुद्धा काही जबाब दिलेले आहेत. यामध्ये जो खोटारडेपणा आहे, म्हणजे जबाब कसे फिरवले जातात याची प्रचिती सर्वांना येत आहे. सिया म्हणते मी माझ्या घरच्यांना सांगितलं होतं चेतनबद्दल. सियाचे आई वडील आणि भाऊ म्हणतात की आम्हाला चेतन चौधरी ह्याच्याबद्दल काही माहीत नाही. आई वडील तर म्हणतात की चेतन चौधरी हे नाव आम्ही पहिल्यांदा ऐकत आहे. या सर्व प्रकरणांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे 6 जूनला केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांना प्री वेडिंग शूटसाठी बाली इथे जायचं होतं. फेब्रुवारीमध्ये त्यांची एंगेजमेंट झालेली आहे. सिया ही केतनला भेटायची, वेळोवेळी भेटायची, सोबत फिरायची, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जायची, पण ती केतन सोबत कधी दूरचा प्रवास करत नव्हती, कधी मुक्कामी कुठे जात नव्हती, फार लांबच्या ठिकाणी सुद्धा जात नव्हती. काही तासातच भेट उरकेल अशा पद्धतीने ती केतनला भेटत होती. की जेव्हा की चेतन चौधरी सोबत ती जिथे तिचं लग्न ठरलेलं आहे उदयपूरमध्ये, त्या ठिकाणी प्रवास करून गेली. 5 स्टार हॉटेलमध्ये दोघांनी मुक्काम केला. नंतर लग्न ज्या रिसॉर्टमध्ये होणार होतं त्या पूर्ण रिसॉर्टची पाहणी केली. आणि असं म्हणतात की याच पाहणी दरम्यान सिया आणि चेतन चौधरीने केतनला कसं मारायचं याची एक ब्लूप्रिंट तयार केली. उदयपूर आणि राजस्थानमधील बऱ्याच गड किल्ल्यांवरती ते गेले. तिथे त्यांनी पूर्ण रेकी केली, अभ्यास केला की किती उंचीवर ढकलल्यानंतर केतनचा मृत्यू होईल, गड किल्ले कसे असतात, किती उंचीपर्यंत जावं लागतं, परिस्थिती काय असते, ट्रेकिंग कसं केलं जातं, या सर्व गोष्टींचा सराव, अभ्यास आणि रिसर्च चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी राजस्थानमध्ये जाऊन केला. ज्या ठिकाणी तिचं लग्न होणार होतं त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी पाहणी केली. हाती आलेल्या माहितीनुसार आणि माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार या ठिकाणी सिया आणि चेतन चौधरी 2 दिवस एका 5 स्टार हॉटेलमध्ये राहिले आणि तिथे त्यांनी हे सगळं प्लॅनिंग केलं. 18 जूनला सकाळी 10 ते 10:30च्या दरम्यान केतन अग्रवालची हत्या केल्यानंतर तिथपासनं, म्हणजे 18 तारखेपासनं ते 23 तारखेपर्यंत, ज्या दिवशी अटक झाली त्या दिवसांपर्यंत सिया आणि चेतन चौधरी यांच्यामध्ये एकही फोन कॉल झाला नाही, एकही मेसेज झाला नाही, दोघे एकमेकांना भेटले सुद्धा नाही. कारण अर्थात या दरम्यान सर्व नातेवाईकांचं, सगळ्यांचं लक्ष सियावरती होतं. एक सहानुभूती होती की तिचं होणार होतं लग्न आणि आता तिचा होणारा नवरा गेलाय म्हणून. त्यामुळे तिने भेट घेण्याचं
टाळलं. इतकं क्रिमिनल माइंड, इतकी पॉलिश्ड प्लॅनिंग जी त्यांना सुचली ती कशामुळे सुचली असेल? या ठिकाणी भाग येतो सियाच्या जीवनशैलीचा. आणि केतनसोबत लग्न करण्यास नकार देणं यामध्ये सुद्धा जीवनशैली ही एक खूप मोठी भाग होती. सियाला प्रचंड दारूचं व्यसन होतं. ती पार्टी ॲनिमल होती. पार्ट्या करणं, पबमध्ये जाणं, क्लबमध्ये जाणं, या सर्व गोष्टी सियाला प्रचंड आवडत होत्या. तिचे असंख्य व्हिडिओज आता समोर आलेले आहेत. एका व्हिडिओमध्ये ती एका पार्टीत काळ्या कपड्यांमध्ये दारू पीत पीत नाचताना दिसते. दारूचे पेगवर पेग पिते आणि त्या पार्टीत सियाचा सख्खा भाऊ साहिल हा सुद्धा तिच्यासोबत आहे. दोघांचे त्याच पार्टीतले फोटो सुद्धा समोर आलेले आहेत. सिया पार्टी ॲनिमल होती. तिला फिरायला, पैसे उधळायला, पार्ट्या करणं, दारू पिणं हे सगळं प्रचंड आवडायचं. याच्या एक्झॅक्टली विरुद्ध केतन अग्रवालचं कुटुंब होतं. केतनच्या आईने माध्यमात बोलताना सांगितलेलं आहे की आम्ही सियाला आधीच सांगितलं होतं आमच्याकडे दारू पिणं, ड्रिंक करणं हे चालत नाही. तुला ते कधीही करायला मिळणार नाही. आमच्या घरात पार्ट्यांना जाणं अलाउड नाही. पार्ट्या तुला बंद कराव्या लागतील, पबमध्ये जाणं बंद करावं लागेल, दारू पिण्याचा तर प्रश्नच येत नाही. याचाच अर्थ सियाला हे माहिती होतं की लग्नानंतर तिच्या आयुष्यात, तिच्या लाईफस्टाईलमध्ये प्रचंड मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे तिला हे लग्नच करायचं नव्हतं आणि मग सगळी चेतन चौधरी सोबत मिळून प्लॅनिंग आणि प्लॉटिंग झालेली आहे. मित्रांनो, आज त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर बघूया पुढे त्यांना पोलीस कोठडी मिळते, न्यायालयीन कोठडी मिळते, त्यांच्यासोबत काय केलं जातं हे सर्व आपल्याला पुढे जाणून घ्यायचं आहे. तोपर्यंत या प्रकरणावरती, सिया गोयलच्या लाईफस्टाईलवरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.